आणि त्या मोठ्या राजकीय टॉपनेत बातम्या बघूयात। 132 आमदार असल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे। महायुतीला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलं। त्यांनी ओबीसींच्या अधिकारावर गदा येऊ दिली नाही। छगन भुजबळ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे। 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्री जास्त असतील। आज मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल। छगन भुजबळ यांची माहिती। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती। उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील। भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचं ट्विट करून इशारा। माझा लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज बनली। या इमेजचा महायुतीला फायदा झालाय। शिंदेंचे पुन्हा ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सर्वांची आहे। धैर्यशील माने यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री होणं नशिबात असावं लागतं। शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलंय। मुघलांच्या काळात दिल्लीवरून फरमान जारी केले जायचे, आता मोदी फरमान जारी करतील। दिल्लीला कशाला येता? प्रियंका चतुर्वेदी यांचा शिंदेंवर हल्लाबोल। उन्होंने कह दिया शिंदे जी ने कि फरमान जारी कर लेंगे जो मोदी जी, तो इन सबको दिल्ली आने की जरूरत ही क्या पड़ रही है? फरमान जारी कर देते, जैसे मुगल राज में होता था, फरमान जारी कर दिया और फिर सब करते थे, तो जारी कर दें। स्वतःला शिवसेना मानतात। त्यांनी आपल्या पक्षाचे अधिकार आता मोदी शहांच्या हातात दिलेत। शिंदेंनी आता बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये। संजय राऊतांची ही टीका। राऊतांचं लवकरच आता सूरच नाही तर दिशा देखील बदलणार आहे। नवनीत राणांचा राऊतांना टोला। फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी त्याग केला, भाजप त्यांनाच मुख्यमंत्री करेल। राणांनी व्यक्त केला विश्वास। मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है। मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल। नवनीत आणि नवीन राणा यांनी घेतली फडणवीसांची भेट। फडणवीस दिल्लीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे, अनिल बोंडे देखील सागर बंगल्यावर।